उन्हामुळे लोक पण आता परत एकदा लोकांची यायला सुरुवात झालेली आहे। मतदानाची टक्केवारी थोडी वाढवण्याचा प्रयत्न आमचे शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते करत आहेत। ही वस्तुस्थिती आहे की मतदानाची टक्केवारी जी पाहिजे तशी अजून होत नाही आहे। आम्ही प्रयत्न आमच्या माध्यमातून चालू आहे, पण फार मोठ्या प्रमाणात उन्हाच्या त्रासामुळे आणि त्याचबरोबर काही मतदान केंद्रामध्ये पंखे नाही आहेत, पाणी नाही आहेत, बसायला खुर्च्या नाही आहेत, अशी काही अवस्था आहे। त्यामुळे लोक थोडेसे नाराज आहेत। तरीसुद्धा ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करायला आम्ही निवडणूक आयोगाच्या काही लोकांना सांगितलेलं आहे। मतदान केंद्रावरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे। ज्या ठिकाणी मशीन्स बंद पडल्या होत्या त्याची वेळ वाढवून द्यायला सांगितलेली आहे। जेवढा वेळ मशीन बंद होत्या तेवढा वेळ त्यांनी वाढवावं असं विनंती केलेली आहे, तीही मान्य केलेली आहे त्यांनी। त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघ तुम्ही बघताय की पूर्ण मोदीमय झालेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदान करून गेल्या निवडणुकीमध्ये जो काही 4,12,000चं मताधिक्य होतं धनुष्यबाणाला, ते मताधिक्य तोडण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आता उमेदवार नरेश म्हस्के, आम्ही सगळ्यांनी पाहणीसुद्धा केली पूर्ण मतदारसंघाची। लोक उतरत आहेत आणि मला तर असं वाटतं की 8-9 वाजेपर्यंत मतदान चालेल, कारण गर्दी संध्याकाळी 4 नंतर मोठ्या प्रमाणात येईल आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया ही जास्त वेळ चालेल असं मला आजच्या ह्या वातावरणामुळे तरी वाटतं आहे। विरोधकांना काही ठिकाणी बोगस बघा, जेव्हा विरोधकांची पायाच्या खालची वाळू सरकायला लागते त्यावेळेस विरोधक पैसे वाटत आहेत, बोगस मतदान होतं आहे, आमच्या मतदारांना मतदान करायला दिलेलं गेलं नाही, अशा ह्या आवाया उठत असतात। त्यामुळे ह्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधकांच्या त्या सवयी असतात आणि त्या सवयीवर मात करून मात्र आमचे मतदार जे आहे ते बाहेर पडलेले आणि फार मोठ्या प्रमाणात मतदान हे करतायत, हे असं चित्र सध्या तरी दिसतंय। मुख्यमंत्री ऑन फील्ड होते, तुमच्या मतदारसंघात पण आले नाही बघा, म्हणजे एका राज्याचा मुख्यमंत्री आपल्या विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येत आहे त्या ठिकाणी एवढी काळजी घेऊन सगळ्या मतदारांची विचारपूस, कार्यकर्त्यांची विचारपूस, महायुतीच्या सगळ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची विचारपूस महाराष्ट्राला लाभलेला हा एकमेव मुख्यमंत्री आहे की त्या मुख्यमंत्र्यांनी एवढ्या खालच्या तळाला जाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्याची पद्धत आहे, ही निश्चितच वाखाणण्याजोगी आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जो विश्वास आहे या ठाणे लोकसभा मतदारसंघाविषयी, तो विश्वास हा आमचे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे घटक पक्षातील पदाधिकारी पूर्ण करतील आणि गेल्या वेळेचं जे मताधिक्य होते ते वाढवतील।